सत्राकडे वळणार आहोत। सुरुवात करूयात या क्षणाच्या काही महत्त्वाच्या बातम्यांनी। महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेतून हद्दपार। बिश्नोईला आज अमेरिकेतून भारतात आणणार। अनमोल बिश्नोईवर 32 पेक्षा अधिक गुन्हे दाखल। स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणावर आज सुप्रीम सुनावणी। राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार काय जबाब देणार याकडे नजरा। निवडणुकांचं भवितव्य आजच्या सुनावणीत होणार निश्चित। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या मैदानात। मुख्यमंत्री उद्यापासून 30 नोव्हेंबरपर्यंत दररोज 3 प्रचार सभा घेणार। नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी मुख्यमंत्र्यांचा दौरा। भाजपमधील इन्कमिंगवरून शिंदेंची शिवसेना नाराज। शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार। मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली नाराजी। उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरुवात केली, शिवसेनेनं पक्षप्रवेश द्यायचे आणि भाजपनं नाही हे चालणार नाही। शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी सेनेच्या मंत्र्यांना सुनावलं। मनसे आणि उबाठामध्ये आजपासून जागा वाटपाची बोलणी सुरू होणार। मनसेकडून 100 ते 125 जागांची मागणी केली जाणार असल्याची माहिती। काही जागांवर मनसे आग्रही भूमिका घेणार असल्याचंही समोर। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी राजेंद्र मुठेंच्या अहवालात पार्थ पवारांचं नाव नाही। दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आणि रवींद्र तारू यांचं नाव। पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाल्याची चर्चा। अनगर नगरपंचायत निवडणुकीसाठीचा उज्ज्वल थिटेंचा अर्ज बाद झाल्यानंतर राजन पाटील भाजप समर्थकांचा तुफान जल्लोष आणि डीजेच्या तालावर ठेका। बिबट्याच्या हल्ल्याने राज्य आपत्ती घोषित करण्याचा निर्णय घेण्यात येणार। प्रस्ताव मांडण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। तर बिबट्यांचा वावर असलेल्या जिल्ह्यात शाळांची वेळही बदलणार। आणि बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग। आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पाटण्याला जाणार। संध्याकाळी 6 वाजता नितीश कुमार यांची भेट घेण्याची शक्यता। बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नेत्यांनी नगराध्यक्ष पदाची तिकीटं घरातच ठेवून घेतली आहेत आणि त्यामुळे कार्यकर्त्यांची म्हणवली जाणारी ही निवडणूक नेत्यांची मक्तेदारी झाली आहे। परिणामी कार्यकर्त्यांनी सतरंजीच उचलली आहे का असा प्रश्न आता विचारला जातोय। या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून देण्याची आता वेळ आली आहे। पाहूयात। परिवारवाद जैसी चुनौतियों से भी सावधान रहने की जरूरत है। ये परिवारवाद ही है जो राजनीति ही नहीं बल्कि हर क्षेत्र में प्रतिभाओं का गला गोंदता है। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकदा घराणेशाहीवर कठोर प्रहार केले। ये परिवारवाद ही है जो राजनीति ही नहीं बल्कि हर क्षेत्र में प्रतिभाओं का गला गोंदता है। राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांनी राजकारणात यावं, त्यांनी कर्तृत्वावर यश मिळवावं असं वक्तव्य नरेंद्र मोदींनी केलंय। मात्र सामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतही तिकीट मिळताना दिसत नाहीये। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नेत्याला निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते मेहनत घेतात। मात्र आता खासदार, मंत्री आणि आमदारांनी नगराध्यक्षाची उमेदवारी सुद्धा त्यांच्याच घरात ठेवली आहे। जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी त्यांच्या पत्नी साधना महाजन यांना जामनेरमधून उमेदवारी दिली आहे। कामगार नगर परिषदेत कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी त्यांच्या वहिनी अपर्णा फुंडकरांना तिकीट दिले। पुसदच्या नगराध्यक्ष पदासाठी राज्यमंत्री इंद्रनील नाईकांनी त्यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांना मैदानात उतरवले। राज्यमंत्री संजय सावकार यांनी भुसावळ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची उमेदवारी त्यांच्या पत्नी रजनी सावकार यांना दिली आहे। नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची उमेदवारी मंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिली नाही।
मंत्री तर सोडाच, आमदारांना सुद्धा कार्यकर्त्यांची आठवण आली नाही। शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचं तिकीट त्यांची पत्नी सुनीता पाटील यांना दिलं। बुलढाणा नगर परिषदेची उमेदवारी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या पत्नी पूजा गायकवाड यांना दिलं। मुक्ताईनगरचे शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांची मुलगी संजना पाटीलला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली। अनगर नगरपंचायतीसाठी भाजपचे नेते राजन पाटील यांनी त्यांची सून प्राजक्ता पाटील यांना उमेदवारी दिली। चाळीसगाव नगर परिषदेसाठी भाजप आमदार मंगेश चव्हाणांनी त्यांची पत्नी प्रतिभा चव्हाण यांना मैदानात उतरवलं। भाजप आमदार मंगेश चव्हाणांनी तर त्यांच्या घरातील कुणीही राजकारणात येणार नाही असं जाहीरपणे सांगितलं होतं। जर एकाच कुटुंबातले जर नेतृत्व असं तयार होत असेल तर मग कार्यकर्त्यांनी आयुष्यभर झोऱ्याकरंजा उचलायच्या का? मी ठरवलंय की माझ्या कुटुंबातून आता कोणी राजकारण करणार नाही, परंतु माझं पूर्ण कुटुंब माझ्या पत्नी सकट प्रतिभा प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय राहील। परंतु आता माझ्या कुटुंबातून माझ्या पुढच्या पिढीतून बॅलेट पेपरवर कोणाचं नाव येणार नाही। मी जनतेला आजच सांगतो, आज नाही 20 वर्षांनी जरी आलं तर त्याचं डिपॉझिट जमा करायचं। रोहिणी खडसेंनी ट्विट करत जळगाव जिल्ह्यातल्या नेत्यांनी नातेवाईकांनाच उमेदवारी दिल्याचा मुद्दा अधोरेखित केला। सत्ताधाऱ्यांची वृत्ती म्हणजे हम करे तो राजनीती, तुम करे तो घराणेशाही अशा शब्दात रोहिणी खडसेंनी हल्लाबोल केलाय। जळगाव जिल्हाच नव्हे तर राज्यभरात नेत्यांनी कार्यकर्त्यांना डावलल्याचं पाहायला मिळतंय। संगमनेर नगर परिषदेसाठी आमदार सत्यजित तांबेंनी त्यांच्या पत्नी मैथिली तांबेंना उमेदवारी दिली, तर फलटण नगर परिषदेसाठी माजी खासदार रणजित सिंग निंबाळकरांनी त्यांचे भाऊ शमशेर सिंग निंबाळकरांना मैदानात उतरवलंय। मात्र जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घराणेशाहीचा आरोप फेटाळून लावलाय। असे घराणेशाहीच्या आरोपाला माझ्या दृष्टीने काही अर्थ नाही। ज्या घरामध्ये कर्तृत्ववान लोक असतात त्यांना शेवटी आयुष्यात राजकारणात संधी मिळाली पाहिजे। त्या घरात तो जन्माला आला म्हणून त्याला संधी नाकारणं चुकीचं आहे। घराणेशाहीचा विषय राजकारणात नेहमी चर्चेत असतो, त्याचं कारणही तसंच आहे। कार्यकर्त्यांच्या जीवावरच नेत्यांचं राजकारण सुरू असतं। सोशल मीडियावर विरोधकांच्या विरोधात पोस्ट करणं असो की रस्त्यावर उतरून प्रचार करणं असो की मग अंगावर केसेस घेणं असो, यासाठी कार्यकर्ते पुढे असतात। याचसाठी नेत्यांना कार्यकर्ते हवे असतात का? पण हेच कार्यकर्ते नगराध्यक्ष व्हावेत, आमदार व्हावेत असं नेत्यांना वाटत नाही। परिणामी कार्यकर्ते सतरंजीत उचलत राहतात आणि नेत्यांचे कुटुंबीय खुर्चीवर मोठ्या पदावर बसतात। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। मुंबई महापालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी जिल्हा परिषद नगरपालिका निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने चिन्हांची यादी जाहीर केली आहे। अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर 26 नोव्हेंबर रोजी अधिकृत चिन्ह वाटप केलं जाणार आहे असं सांगण्यात आलं। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वैशाख गायकवाड यांनी 20 प्रवक्त्यांची तसंच जात वैधता आणि छाननी समितीची नियुक्ती केलेली आहे। मुख्य प्रवक्ते सचिन सावंत तसंच सुरेशचंद्र राजहंस यांची मीडिया समन्वयकपदी तर जात वैधता आणि छाननी समितीच्या अध्यक्षपदी अशोक सुत्राळे, समन्वयकपदी राजेश टेकेंची नियुक्ती केली आहे। लोणावळ्यामध्ये निवडणुकींचं राजकारण तापलं असून राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके विरुद्ध भाजपच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव या दोघांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालंय। लोणावळ्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राजकीय कलगीतुरा शिगेला पोहोचलाय। जळगावमधल्या चोपडा नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेना आणि काँग्रेसची युती झालेली आहे, त्यामुळे नगर परिषदेच्या नगराध्यक्षासह सर्व 32 जागा निवडून येतील असा विश्वास आमदार चंद्रकांत सोनावणे यांनी व्यक्त केलाय। भाजपकडून कराड नगरपालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय। नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनायक पावसकर आणि आमदार अतुल भोसलेंनी कराडमधील यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला अभिवादन करून प्रचाराला सुरुवात केली आहे। चोपडा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडवू नये म्हणून पोलिसांनी शहरातील रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांना तंबी दिली आहे। निवडणूक शांततेमध्ये पार पडावी यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी ही मोहीम राबवली आहे। पैठणमधील नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजप, शिंदेसेना, उद्धव सेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार या पक्षांचे प्रमुख 4 उमेदवार रिंगणात असले तरी तिरंगी लढत होईल असा अंदाज आहे। नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असल्यानं प्रथमच पैठणला थेट जनतेतून महिला नगराध्यक्ष मिळणार आहे।
आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उपनेत्या प्रीती संजय बंड यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। या नियुक्तीनंतर प्रीती बंड यांच्याकडे अंजनगाव, सुरजी, दर्यापूर, अचलपूर, मोर्शी, वरुड आणि शेंदूर जना घाट या नगरपरिषदांची स्वतंत्र जबाबदारी सोपवण्यात आली।